आपल्या वडिलांशी काय बोलणं झालं का? नाही, वडिलांशी काय बोलणं नाही झालं. ते हॉस्पिटलमध्ये आहे, त्यामध्ये नाही बोलणं झालं. त्या प्रशासनानं वगैरे काय सहकार्य कधी गेले होते काय साधारणपणे? म्हणजे काय म्हणाले? कधी गेले होते कधी? का ते सोमवारी सकाळी गेलेले इकडनं आणि काल ते फिरायला गेलेले तिकडे. त्यांची तब्येत वगैरे? ठीक आहे, आता त्यांनी सांगितलं. मम्मीची तर ठीक आहे. ते तर आपल्या हॉटेलमध्ये आहेत आणि पप्पा हॉस्पिटलमध्ये. ओके. ही केव्हा घटना तुम्हाला समजली साधारणपणे? आम्हाला ॲक्च्युली दुपारी थोडं समजलेलं, पण ते एक्झॅक्ट नव्हतं माहिती, पण इव्हिनिंग नंतर कन्फर्म झालं. हां. आईशी बोलणं झालं, पप्पांशी बोलणं झालं काय या संदर्भामध्ये काय? नाही, माझ्या भावाशी झालंय बोलणं पप्पांशी, माझ्याशी नाही झालं अजून एवढं. ओके. आईशी काय बोलणं झालं किंवा कशी घटना झाली साधारणपणे? नाही, घटनेबद्दल तर नाही काय बोलणं झालं, फक्त आई सुखरूप आहे एवढंच समजलं. ओके. कोण कोण गेले होते? किती परिवार होते आपल्यासोबत काय? नाही, आई वडीलच गेलेले. ओके. केव्हा गेले होते साधारणपणे? सोमवारी सकाळी निघालेले इथनं. ओके. आई काय बोलली साधारणपणे पप्पांची तब्येत वगैरे कशी आहे? काय नाही, पप्पांशी वगैरे मम्मीचं बोलणं झालेलं पप्पांशी वगैरे, जास्त काय बोलणं झालं नव्हतं. ओके. तब्येत त्यांची प्रशासन कसं मदत करतं आहे? प्रशासनाकडून कुणाची फोन वगैरे काय संबंधित तुम्हाला नंतर मदतीसाठी किंवा हे सगळं त्यांना इकडे मुंबईत आणण्यासाठी वगैरे हॉस्पिटल संदर्भामध्ये? सध्या तरी अजून नाहीच माहिती एवढं. मला संध्याकाळी आईचा फोन आलेला, तेव्हाच बोलणं झालेलं. तेव्हाच मम्मी बोललेली की दोघेही ठीक आहेत आणि पप्पा हॉस्पिटलमध्ये आहेत. काय प्रकार घडला तिकडे काही सांगितलं का? नाही, मम्मी एवढ्या बोलण्याची मनस्थितीत नव्हती, बोलणं जास्त झालं नाही. आता तिकडनं तुम्हाला कसं कम्युनिकेट केलेलं जातंय? पेशंट आहेत त्याच्यामुळे त्यांना कधी आणण्यात येणार आहे काय माहिती? तेवढं माहिती नाही, पण आम्ही टुरिस्ट आहेत एजंट, त्यांच्याकडनं माहिती गोळा करतो. ते सांगतायत वगैरे कसं काय चाललंय तिथे. कधी येणार आहेत काही माहिती नाही. नाही, अजून तरी नाही काय सांगितलं. एकंदरीत खूप पॅनिक करणारी सिच्युएशन होती. काल कधी कळलं तुम्हाला ह्या गोष्टी? म्हणजे इथून कळल्या की टुरिस्टवाल्यांकडनं फोन आला की पोलिसांकडनं फोन आला? हो, नाही, ते आम्ही जेव्हा फोन केला तेव्हाच आम्हाला माहिती पडलं ते. बरं. आता आई वडील काय म्हणतात? व्यवस्थित आहेत? हो काही हो बोलणं झालं का? हो, झालंय, सुखरूप आहेत. नाव काय आपलं? राची पाटील. आता सोबत पाटील तिसरा माळा राहते. मी रात्री एक थोडा प्रोग्रामला गेलो होतो. मला रात्री 11 वाजता सिंदगी साहेबांनी मला सांगितलं की असं असं झालं सोबत पाटीलचं. मग थोडं मी जोगी साहेबांना पण फोन केला, पण त्यांनी पण सांगितलं की जास्त एवढं काही हे नाही, फक्त आपल्या सोडलं आणि गोळी टच करून गेले बा, पण आता प्रकृती ठीक आहे. आणि टी व्हीला ते त्यांच्या मिसेसबद्दलच ते चुकीचं मेसेज दाखवत आहे, माणिक पाटील म्हणून. ॲक्च्युली ते माणिक पाटील मॅडमला तसं काही झालं नाही, पण सुबोध पाटील आहे थोडे जास्त काही हे नाही, जखमी आहे म्हणा, पण तब्येत वगैरे चांगली आहे. आम्ही देवाला हेच प्रार्थना करतो लवकरात लवकर त्यांची तब्येत का नाही हे होऊ. आणि त्यांचा मुलगा पण गेला आज जाणार आहे काहीतरी तिकडे काय. तसं सुबोध पाटील माझ्या ऑफिसलाच होते, आम्ही एकत्रच ऑफिसमध्ये हे आहे. मी मनोहर बुगाडे काय.